नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर. आज मी आपल्यासाठी भगवद्गीता जशी आहे तशी श्रीमद AC भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे निर्मित घेऊन आलेली आहे. तर चला मग सुरुवात करूया. याआधी देवाला पुष्प अर्पण करते. पुष्पं समर्पयामि, पुष्पं समर्पयामि, पुष्पं समर्पयामि. नैवेद्य अर्पण करते. नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि, नैवेद्यं समर्पयामि. चला मग आजच्या भागात सुरुवात करूया. आपला जो आता भाग सुरू आहे तो आहे ज्ञानकर्म संन्यास योग. आणि आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर नक्कीच आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये राधे कृष्ण लिहायला विसरू नका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीभ्यो नमः. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्माचरणाचा ऱ्हास होतो आणि अधर्माचं वर्चस्व होते, त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतीर्ण होतो. तात्पर्य: या ठिकाणी सृजामी हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सृजामी शब्द निर्मिती किंवा उत्पत्ती या अर्थाने वापरता येत नाही, कारण पूर्वीच्या श्लोकानुसार भगवंतांची सर्व रूपे शाश्वतरित्या अस्तित्वात असल्यामुळे त्यांच्या रूपांची किंवा शरीराची निर्मिती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून सृजामी शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंत स्वतःच्या मूळ रूपात जसे आहेत तसे स्वतःला प्रकट करतात. भगवंत ठराविक कालानंतराने अवतरित होत असतात. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 7व्या मनूच्या 28व्या चतुर्युगामध्ये द्वापार युगाच्या शेवटी अवतीर्ण झाले, पण तरीही अशा नियमांचे पालन करण्यास हे बाध्य नाही, कारण ते आपल्या इच्छेनुसार कोणतेही कार्य करण्यास स्वतंत्र आहेत. म्हणून जेव्हा अधर्माचे वर्चस्व होते आणि वास्तविक धर्माचा लोप होतो, तेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होतात. धर्माची तत्त्वे वेदांमध्ये सांगण्यात आली आहेत आणि वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने मनुष्य अधार्मिक बनतो. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की ही धर्मतत्त्वे म्हणजे भगवंतांचे नियम आहेत. केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात. मूलतः वेदही भगवंतांनी ब्रह्मदेवाला त्याच्या हृदयामध्ये सांगितले. म्हणून धर्मतत्त्वे म्हणजे साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञाच आहेत. धर्म तू साक्षात भगवत प्रणीतम या तत्वांचे स्पष्ट विवेचन संपूर्ण भगवद्गीतेत करण्यात आले आहे. भगवंतांच्या आज्ञेनुसार धर्मतत्वाचा स्थापित करणे हाच वेदांचा उद्देश आहे. आणि गीतेच्या शेवटी भगवंत स्वतःचे आज्ञा देतात की त्यांना शरण जाण्यावाचून इतर कोणतेही परमोच्च धर्मतत्व नाही. वैदिक तत्त्वे मनुष्याला भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात. आणि अशा तत्वांमध्ये जेव्हा आसुरी लोक विघ्ने आणतात, तेव्हा भगवंत अवतार धारण करतात. श्रीमद भागवतावरून आपल्याला कळून येते की बुद्धदेव हे भगवान श्रीकृष्णांचे अवतार आहेत. जेव्हा भौतिकवादाचा सुळसुळाट झाला होता आणि भौतिकवादी लोक वेद प्रमाणांचा स्वार्थासाठी उपयोग करीत होते, तेव्हा भगवान बुद्ध अवतरित झाले होते. वेदांमध्ये विशिष्ट हेतूकरिता जरी पशुयज्ञ संबंधी काही नियामक विधिविधाने आहेत, तरी जे आसुरी प्रवृत्तीचे लोक होते
ते वैदिक सिद्धांतांना न जुमानता पशुयज्ञ करीत होते. या अनाचाराचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वांची स्थापना करण्यासाठी भगवान बुद्ध अवतरित झाले होते. म्हणून भगवंतांच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असते आणि सर्व अवतारांचे वर्णन धर्मशास्त्रात करण्यात आले आहे. जोपर्यंत शास्त्रामध्ये एखाद्याचा अवतार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही तोपर्यंत कोणाचाही अवतार म्हणून स्वीकार करू नये. भगवंत केवळ भारतभूमीतच अवतरित होतात हे वस्तुस्थिती नाही. ते कोठेही आणि केव्हाही त्यांच्या इच्छेनुसार अवतरित होऊ शकतात. प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकेच ते धर्माबद्दल उपदेश देतात. पण प्रत्येक अवतारात कार्य सारखेच असते व ते म्हणजे लोकांना भगवत भावनायुक्त होण्यास आणि धर्मतत्वांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हे होय. काही वेळा ते स्वतः अवतरित होतात तर काही वेळा ते आपल्या प्रामाणिक प्रतिनिधीला आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवितात किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रकट होतात. भगवद्गीतेतील सिद्धांत अर्जुनाला सांगण्यात आले होते तसेच ते इतर उच्चत व्यक्तींना उद्देशूनही होते, कारण अर्जुन हा जगातील इतर कोणत्याही प्रदेशात सामान्य मनुष्याच्या तुलनेत अत्यंत प्रगत होता. 2 अधिक 2 बरोबर 4 होतात हा गणिती सिद्धांत ज्याप्रमाणे प्राथमिक विद्यार्थ्यांच्या अंकगणित वर्गामध्ये लागू पडतो त्याचप्रमाणे तो सिद्धांत प्राप्त विद्यार्थ्याच्याही वर्गामध्ये लागू पडतो. तरीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ गणितच असते. म्हणूनच याप्रमाणे भगवंतांच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखेच सिद्धांत शिकवले जातात, पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याप्रमाणे दिसून येतात. धर्माच्या उच्च सिद्धांताचा प्रारंभ पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होतो. सर्वत्र कृष्ण भावनेची जागृती करणे हे अवतार कार्याचे प्रयोजन आहे. अशी भावना केवळ निरनिराळ्या परिस्थितीमध्ये अप्रकट किंवा प्रकट होते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवानी युगे युगे. भक्तांचा उद्धार करण्याकरिता आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगयुगात प्रकट होतो. तात्पर्य: भगवद्गीतेनुसार साधू म्हणजे कृष्ण भावना भावित मनुष्य होय. एखादा मनुष्य अधार्मिक आहे असे दिसू शकते, पण जर तो कृष्ण भावनेच्या गुणांनी संपूर्णपणे युक्त असेल तर त्याला साधू समजले पाहिजे. आणि जे कृष्ण भावनेची मुळीच पर्वा करत नाही त्यांना दुष्कृताम हा शब्द लागू पडतो. असे दृष्ट किंवा दुष्कृताम लोक भौतिक शिक्षणाने जरी विभूषित असले तरी त्यांचे वर्णन मूर्ख आणि मानवजातीतील अत्यंत निकृष्ट म्हणून करण्यात आले आहे. परंतु जे पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहेत ते जरी अशिक्षित किंवा असंस्कृत असले तरी त्यांना साधू म्हणून मानले पाहिजे. नास्तिक लोकांबद्दल सांगायचे तर ज्याप्रमाणे रावण आणि कंस या असुरांचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांना अवतरित व्हावे लागले, त्याप्रमाणे नास्तिक लोकांचा विनाश करण्यासाठी त्यांना स्वतः अवतरित होण्याची आवश्यकता नाही. असुरांचा विनाश करण्यास समर्थ असे भगवंतांचे अनेक प्रतिनिधी आहेत, परंतु आपल्या अनन्य भक्तांच्या सांत्वनार्थ ते विशेष करून अवतरित होतात. कारण आसुरी लोक भक्तांचा नेहमी छळ करीत असतात. एखादा भक्त जरी असुरांचा नातक असला तरी असुरांकडून त्या भक्ताचा छळ होतो. प्रल्हाद महाराज जरी हिरण्यकश्यपूचे पुत्र असले तरी त्यांच्या पित्याकडून त्यांचा छळ झालाच.
श्रीकृष्णांची माता देवकी जरी कंसाची बहीण असली तरी तिचा आणि तिच्या पती वसुदेव यांचा कंसाने एवढ्यासाठी छळ केला की त्यांच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म होणार आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण मुख्यतः कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीच्या उद्धारा करण्यासाठी अवतरित झाले. पण दोन्ही कार्ये त्यांनी एकाच वेळी केली. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भक्तांचा उद्धार आणि दुष्ट असुरांचा विनाश करण्याकरिता भगवंत विविध अवतार धारण करतात. कृष्णदास कविराज कृत्य चैतन्य चरित्रामृत खालील श्लोकामध्ये अवतारविषयक तत्वांचा सारांश दिला आहे. सृष्टी हेतु ऐ मूर्ती प्रपंचे अवतरे सई ईश्वर मूर्ती अवतार नाम धरे मायातीत परव्योमे सवार अवस्थान विश्वे अवतरी धरे अवतार नाम. भौतिक सृष्टीत प्रकट होण्याकरिता भगवत धामातून भगवंतांचा अवतार होतो. याप्रमाणे भगवंतांचे जे विशिष्ट रूप अवतीर्ण होते त्यालाच अवतार म्हटले जाते. असे अवतार भगवत धामात परमोच्च स्थितीत असतात. ते जेव्हा भौतिक सृष्टीत प्रकट होतात तेव्हा त्यांना अवतार म्हणून संबोधले जाते. पुरुष अवतार, गुणावतार, लीला अवतार, शक्यतो वेश अवतार, मन्वंतर अवतार आणि युगावतार असे अवतारांचे विविध प्रकार आहेत आणि ते सर्व संपूर्ण विश्वामध्ये ठराविक वेळी अवतरित होत असतात. पण भगवान श्रीकृष्ण हेच आद्यपुरुष आहेत आणि तेच सर्व अवतारांचे मूळ आहे. भगवान श्रीकृष्ण आपल्या विशुद्ध भक्तांच्या दुःखाचे निवारण करण्यासाठी विशेष करून अवतरित होतात. हे शुद्ध भक्त भगवंतांना त्यांच्या मूळ वृंदावन लीलामध्ये पाहण्यास अत्यंत उत्सुक असतात. म्हणून कृष्ण अवताराचे मुख्य प्रयोजन त्यांच्या अनन्य भक्तांना संतुष्ट करणे हेच आहे. भगवंत सांगतात की हे प्रत्येक युगात अवतीर्ण होतात. यावरून दर्शित होते की कलियुगातही ते अवतरित होतात. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे कलियुगातील अवतार म्हणजे भगवान श्री चैतन्य महाप्रभू आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तन आंदोलनाद्वारे कृष्ण भक्तीचा प्रसार केला आणि संपूर्ण भारतामध्ये कृष्ण भावना पसरवली. त्यांनी भविष्यवाणी केली आहे की या संकीर्तन आंदोलनाचा प्रचार जगामध्ये सर्वत्र नगरोनगरी आणि खेडोपाडी होईल. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा भगवान श्रीकृष्णांचे अवतार म्हणून उपनिषदे, महाभारत, भागवत इत्यादी शास्त्रांच्या गोपनीय प्रकरणात प्रत्यक्षपणे नव्हे तर गुप्तपणे वर्णन करण्यात आले आहे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन आंदोलनाद्वारे भगवान श्रीकृष्णांचे भक्त अत्यंत आकर्षित होतात. भगवंतांचा हा अवतार दुष्टांचा वध करीत नाही तर आपल्या अहेतुकी कृपेद्वारे त्यांचा उद्धार करतो. जन्म कर्म च मे दिव्यमेव यो वेति तत्वतः त्वक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुनः. जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो देहत्याग केल्यानंतर या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही. तर हे अर्जुना, तो माझ्या शाश्वत धामाची प्राप्ती करतो. तात्पर्य: भगवंतांच्या आपल्या दिव्य धामातून होणाऱ्या अवतारांबद्दल यापूर्वी 6व्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले आहे. जो भगवंतांच्या जन्मांचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्तच आहे आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तात्काळ भगवंत धामात परत जातो. भौतिक बंधनातून जीवाची होणारी अशी मुक्ती सहजपणे मुळीच साध्य होत नाही. निर्विशेषवादी आणि योगी यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतरच आणि अनेकानेक जन्मानंतरच मुक्ती प्राप्त होते. यानंतरही भगवंतांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची जी मुक्ती त्यांना प्राप्त होते ती केवळ आंशिक मुक्ती असते.
आणि अशा मुक्तीत भौतिक जगतात पुन्हा परतून येण्याची शक्यता असते. पण भक्ताला केवळ भगवंतांच्या शरीर आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणल्याने हे शरीर त्याग केल्यानंतर भगवद्धामाची प्राप्ती होते आणि त्याला पुन्हा या भौतिक जगतात परतून येण्याचा धोका नसतो. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंतांची अनंत रूपे आणि अनंत अवतार आहेत. अद्वैतमच्युत मादिरम नंतर रूपम. भगवंत जरी अनंत दिव्य रूपे धारण करीत असले तरी ते श्री भगवंत अद्वैतच आहेत. हे सत्य जरी ज्ञानीजन आणि सांसारिक पंडितांच्या आकलनापलीकडे असले तरी मनुष्याने ते दृढ विश्वासाद्वारे जाणून घेणे पाहिजे. वेदांमध्ये पुरुष बोधिनी उपनिषद सांगितल्याप्रमाणे एको देवो नित्य लीलानुरक्तो भक्तव्यापी हृदयंतरात्मा. एकच भगवंत आपल्या विशुद्ध भक्तांची लीलानुरूप होण्यासाठी नित्य दिव्य रूपे धारण करण्यात मग्न असतात. या वेद प्रमाणांना स्वतः भगवंतांनी गीतेतील या श्लोकामध्ये पुष्टी दिली आहे. जो मनुष्य या सत्याचा वेदांच्या आणि भगवंतांच्या प्रामाण्यपूर्व वचनांच्या आधारावर स्वीकार करतो आणि जो तार्किक तत्वज्ञानामध्ये आपला वेळ दळवडत नाही तो मुक्तीच्या परमोच्च पूर्णावस्थेमध्ये प्राप्त करतो. या सत्याचा केवळ विश्वासपूर्वक स्वीकार केल्याने मनुष्य निश्चितपणे मुक्तीची प्राप्ती करू शकतो. वास्तविकपणे तत्वमसी हे वैदिक वाक्य या बाबतीत लागू पडते. जो कोणी श्रीकृष्णांचा परमसत्य म्हणून जाणतो किंवा तो भगवंतांना म्हणतो की तुम्ही परमब्रह्म स्वयं भगवान आहात, तो निश्चितपणे तात्काळ मुक्त होतो आणि यामुळे त्याचा भगवंतांच्या दिव्य सत्संगामधील प्रवेश निश्चितच होतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भगवंतांचा असा श्रद्धावान भक्त पूर्णतः प्राप्त करतो आणि याची पुष्टी पुढील वैदिक प्रमाणाद्वारे करण्यात आली आहे. तमेव विदित्वाती मृत्युमेती नानेनः पंथा विद्यते यनाय. केवळ भगवंतांना जाणल्याने मनुष्य हा जन्ममृत्यू होणाऱ्या मुक्तीची पूर्णावस्था प्राप्त करू शकतो आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी इतर कोणताही मार्ग नाही. श्वेतो श्वेतोरोपनिषदः. इतर कोणताही पर्याय नाही. याचा अर्थ आहे की जो कृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणीत नाही तो निश्चितपणे तमोगुणात आहे आणि यामुळे तो मुक्तीची प्राप्ती करू शकत नाही. भगवद्गीतेवर सांसारिक पांडित्याला अनुसरून भाष्य लिहिणे म्हणजे मधाच्या बाटलीचा केवळ पृष्ठभाग चाटल्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे मुक्ती प्राप्त करणे अशक्य आहे. असे तार्किक ज्ञानी भौतिक जगतामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कर्मे करीत असतील पण यामुळे ते मुक्तीसाठी पात्र होतील असे नाही. अशा अहंकारी सांसारिक विद्वानांना भगवद्भक्ताची अहेतुकी कृपा होईपर्यंत वाट पाहावी लागेल. म्हणून मनुष्याने श्रद्धा आणि ज्ञानाच्या आधारे कृष्ण भावनेने अनुशीलन करून मुक्ती प्राप्त केली पाहिजे. श्री कृष्ण पर्णमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. राधे कृष्ण राधे कृष्ण. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. राधे कृष्ण.